सुप्रभात मंडळी. आपण वाचून आहोत वीणा गवाणकर लिखित एक होता कारभार हे पुस्तक. मागच्या भागात आपण बघितलं की खूप वेळा नांगरणी करून आणि पालापाचोळा आणि सांडपाण्याचा चिखल असं सगळं जिथे तिथे पसरवून पुन्हा पुन्हा नांगरणी करून त्यांनी कडधान्याचं पीक लावलं, वाटाण्यासारखं. आणि त्याच्यावरती सगळे विद्यार्थी त्यांना नवल वाटत होतं की हे असं काय केलं आहे त्यांनी. तर त्याच्यावरती आता पुढे आपण बघूया. आपण हे कडधान्यच का पेरलं याचं स्पष्टीकरण आपल्या विद्यार्थ्यांना देताना प्राध्यापक कारभार म्हणाले, बऱ्याचशा वनस्पती जमिनीतील नत्र मिळवतात. नत्र म्हणजे नायट्रोजन. कपास हा जमिनीतील नत्र फार मोठ्या प्रमाणावर वापरते, पण कडधान्यात मात्र हवेतून नत्रवायू मिळवण्याची योजना असते. त्यांच्याकडून हवेतील नत्रवायू जमिनीला पुरवला जातो. परिणामतः जमिनीतील नत्रांचा पुरवठा वाढतो. त्याचा फायदा कडधान्यानंतर घेतल्या जाणाऱ्या इतर पिकांना होतो. भुईमुगाच्या मुळांकडून तर नत्रवायूखेरीज फॉस्फेट आणि पोटॅशचाही पुरवठा जमिनीस होतो. तोही त्यानंतर घेतल्या जाणाऱ्या इतर पिकांना लाभदायी ठरतो. खरी कमाल तर कापणीच्या वेळी झाली. एवढी सारी मेहनत घेऊन पीक अगदी सुमार होतं. मर तुकड्या झुडपाला जेमतेम 2-4 शेंगा आणि त्याही एखाद दुसऱ्या दाण्यानं भरलेल्या. डुकरापुढे टाकायला बरं आहे, विद्यार्थीजन आपापसात संभावना करू लागले. प्राध्यापक साहेबांचा उत्साह मात्र उतू जात होता. ते आपल्या विद्यार्थ्यांना म्हणाले, चला आता मी यापासून पाककृती करून दाखवतो. मुलं चाट. त्या संध्याकाळी समस्त विद्यार्थ्यांच्या ताटात सुग्रास अन्न वाढलेलं होतं. साऱ्यांनी ते वाटाण्यापासून तयार केलेलं चवदार पदार्थ भरपूर अगदी अपूर्वाईने खाल्ले. प्राध्यापक कारभार गालातल्या गालात हसत होते. गावात याची चर्चा झालीच. त्यानंतर वाटाण्याच्या नंतरचं पीक म्हणून प्राध्यापक कारभारने रताळी लावली. यावेळी मात्र त्यांचे शेतकरी प्रेक्षक मुकाट्यानं पाहत होते. पण त्या जमिनीत रताळ्याचं एकरी 80 बुशेल म्हणजे नेहमीपेक्षा 10 पटीनं अधिक पीक आलेलं पाहिलं तेव्हा मात्र आश्चर्याने डोळे फाटायची वेळ आली. एवढं विक्रमी पीक! प्राध्यापक कारभारांच्या कर्तृत्वाची चुणूक त्यांना जाणवली. आजवर शाळेच्या या 20 एकर जमिनीतून शाळेला उत्पन्न मिळत होतं किती माहिती आहे? 5 बारक्या गासड्या कापूस, 120 बुशेल रताळी आणि वार्षिक $16.5 तूट. आदर्श शिक्षकाचे प्रमुख गुण: आपल्या विषयाचं सखोल ज्ञान हा एक, आणि दुसरा म्हणजे ते ज्ञान आपल्या विद्यार्थ्यात हळूहळू उतरवण्याची उपजत सहजता. प्राध्यापक कारभार यांच्या हाताखाली शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या या गुणांचा पुरेपूर अनुभव येत असे. प्राध्यापक कारभार यांचे एक मदतनीस जे कार्नेल कॉलेजमधून शिकून आले होते, ते म्हणत असत की आम्ही पदवी मिळवली कार्नेलमधून, पण आमचं खरं शिक्षण झालं प्राध्यापक कारभार यांच्या हाताखाली. 8 ऑक्टोबर 1896 रोजी त्यांनी आपल्या कामाचा ताबा घेतला. त्यावेळी कृषी विभागात फक्त 13 विद्यार्थ्यांनी नाव नोंदवलं होतं. मे 1897 शालेय वर्ष संपून सुट्टी सुरू झाली तेव्हा हजेरीपटावर 78 विद्यार्थी होते आणि त्यात 3 विद्यार्थिनी पण होत्या. या संस्थेतून कृषी विषयाची पदवी मिळवणाऱ्या श्री TM कॅम्पेल यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे, शेतीखेरीज इतर कामं करण्यास निग्रोंना मज्जाव आहे. ती इतर कामं फक्त गोऱ्यांनीच करायची असतात अशी आजूबाजूच्या वातावरणाने आणि अनेक वर्षांच्या रूढीबंधनांमुळे माझी धारणा झाली होती. पण जेव्हा मी टस्कगी संस्थेत दाखल झालो आणि तेथील निग्रो मुलांनी बनवलेल्या निरनिराळ्या वस्तू, विटा, भांडी, चपला, गाद्या, खटारे, झाडू, कापड, कपडे एवढंच काय पण स्वतःच्या हातांनी उभी केलेली भव्य वास्तू पाहिली तेव्हा आम्ही निग्रो मुलं सर्व कामात वाकबगार होऊ शकतो, हरहुन्नरी होऊ शकतो या सत्याला सामोरं जाताना, त्याचं स्वागत करताना माझा आत्मविश्वास दुणावला. हे TM कॅम्पेल म्हणजे अमेरिकेच्या कृषी खात्याचे पहिले निग्रो फील्ड एजंट.
प्राध्यापक कारवर यांच्या हाताखाली शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी आपली लायकी बाहेरच्या जगात सिद्ध करून दिली. आपल्या विद्यार्थ्यांचं त्यांना नेहमीच कौतुक वाटे. तुम्ही कोणाला काही नवीन शिकवू शकत नाही, मुळातच त्यांच्यात जे काही आहे त्याचाच विकास करू शकता. आपल्या विद्यार्थ्यातील चांगलं शोधून त्यांचा विकास करण्याचं काम प्राध्यापक कारवर मोठ्या आत्मीयतेनं करीत होते. आपल्या या गुणी सहकार्याचा अभिमान वाटावा असा अनुभव डॉक्टर वॉशिंग्टन यांना लवकरच आला. प्राध्यापक कारवर यांच्या सांगण्यावरून त्यांनी अटलांटाला एका खत बनवणाऱ्या कारखानदाराकडे काही पोती फॉस्फेट मदत म्हणून मागितली. त्या कारखानदाराकडून खत न येता उत्तर आलं, तुमच्या कार्याविषयी आम्हाला आस्था आहे म्हणून आम्ही अधिक मोकळेपणाने लिहित आहोत. दक्षिण प्रदेशातील जमिनीवर खतं वापरून शास्त्रीय संशोधन करू शकेल असा एकच कृष्णवर्णी कृषीतज्ञ आम्हास माहीत आहे, पण तो आयोवात आहे. त्याचं नाव जॉर्ज कार्व्हर. डॉक्टर वॉशिंग्टन यांनी उलट टपालीत उत्तर दिलं, तो भला कृषीतज्ञ आमच्या संस्थेत रुजू झाला आहे. त्याच्याच मार्गदर्शनाखाली संशोधन चालू आहे आणि त्यासाठीच आम्हाला 3 वर्ष पुरेल एवढा खताचा साठा हवा आहे. दुसऱ्याच आठवड्यात टस्कगीत खताच्या गोणी येऊन पडल्या, परंतु यानंतर प्राध्यापक कारव्हरना आपल्या कृषीविषयक प्रयोगासाठी कृत्रिम रासायनिक खतांची मदत कधीच घ्यावी लागली नाही. जमिनीचा कस वाढवण्यासाठी रासायनिक खतांची आवश्यकता होती, हे खरं, परंतु अशी खतं फक्त शाळाच करू शकत होती. गरीब शेतकऱ्यांना ही महागडी खतं कशी परवडणार? उपलब्ध साधनांचाच वापर करणं प्राप्त होतं. प्राध्यापक कारव्हरनी शाळेच्या आवारात, विशेषतः स्वयंपाकगृहाच्या मागच्या बाजूला अनेक ठिकाणी कंपोस्ट खतासाठी खड्डे खणले. शास्त्रशुद्ध पद्धतीने सेंद्रिय खत कसं तयार करावं ते शिकवलं. स्वयंपाकघरातील पालेभाज्यांचे देठ, फळांची सालं, उष्ट, खरकटं सारं त्यात जाऊ लागलं. शाळेचं अनुकरण करून टस्कगीतल्या काही शेतकऱ्यांनी कंपोस्ट खत तयार करायला सुरुवात केली. त्यांच्या शेतीचा होणारा फायदा पाहून अन्य शेतकऱ्यांनी त्यांचा मार्ग अनुसरला. अलाबामा राज्य कंपोस्ट खत वापरू लागलं. संपूर्ण अलाबामाची शेती जीव धरू लागली. आपल्या त्यावेळच्या प्रयोगाविषयी चर्चा करताना ते म्हणत, टस्कगीत आलो तेव्हा सारे सांगत, अलाबामातील सर्वात निकृष्ट भिकार जमीन कुठे असेल तर ती इथे. मीही त्यावर विश्वास ठेवला. माझ्या वाट्याला तर हीच जमीन आली होती. आता एकतर तिच्यावर बसून रडायला तरी हवं होतं किंवा तिला सुधारणं तरी भाग होतं. मी दुसरा मार्ग पत्करला. रताळ्यानंतर त्यांनी कपास लावली. तेव्हा वेचणीपूर्वीचं त्यांचं ते रसरशीत आणि भरघोस पीक पाहण्यासाठी सारी पंचक्रोशी लोटली होती. ते पीक विक्रमी होतं. एकरी 500 पौंडाची गासडी एवढं ते भरलं. काळ्या गोऱ्या साऱ्या शेतकरी बंधूंनी त्यांचं कौतुक केलं. उभ्या आयुष्यात नव्हे, त्या प्रदेशाच्या इतिहासात एवढं वारेमाप पीक कधी निघालं नव्हतं. प्राध्यापक कारव्हर यांनी विद्यार्थ्यांना आणि जमलेल्या प्रेक्षकांना आपण पिकं वारंवार का बदलली याची कारणमीमांसा दिली. या बदलत्या पिकांच्या योजनेमुळे जमिनीला आवश्यक तो विसावा मिळाला. ती ताजीतवानी झाली आणि अधिक कसदार झाली. तिची प्रत सुधारली. उभी हयात कपाशीची लागवड करण्यात घालवणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षाही कितीतरी पटींनी अधिक पैदास उभ्या जन्मात कपास न पाहिलेल्या उत्तरेकडच्या एका शाळा मास्तराने करून दाखवली होती. याचंच अप्रूप साऱ्या टस्कगीकरांना वाटलं. सतत 3 वर्ष प्रयोग करून प्राध्यापक कारव्हरने विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना पटवून दिलं की वनस्पतींना काही विशिष्ट गोष्टी हव्या असतात आणि जमीन काही विशिष्ट गोष्टींचाच पुरवठा करत असते. त्या परिस्थितीत त्यांची परस्परानुकूलता पाहून सांगड घालून लागवड करणं हेच खऱ्या शेतकऱ्याचं काम आहे. वैयक्तिकरित्या प्रत्येक शेतकऱ्याशी सल्लामसलत करणं, त्याच्या अडचणी समजावून घेणं, त्याला उपाय सुचविणं हे केव्हाही योग्यच, पण एकाच वेळी अनेकांना गटागटानं समजावून सांगता आलं तर ते अधिक सोयीचं आणि फायद्याचं ठरेल. हे जाणून प्राध्यापक कारव्हर यांनी एक नवीनच प्रथा सुरू केली. मॅकॉन काउंटीच्या शेतकऱ्यांनी दर महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी शाळेत एकत्र जमून चर्चा करायची
असं ठरलं. प्रारंभी जेमतेम 60-70 शेतकरी जमत, पण प्राध्यापक कारवर यांच्या सल्ल्यानुसार शेती करणाऱ्यांना कृषी उत्पादनात झालेला फायदा पाहून उपस्थिती वाढू लागली. यातूनच शेतकरी संघटना निर्माण झाली. या शेतकरी संघटनेच्या सभेचं संचालन प्राध्यापक कारवर करीत. सोप्या साध्या भाषेत आपले विचार त्यांच्यापुढे मांडीत. छोटे आणि सोपे प्रयोग यांच्याद्वारे त्यांना शेतीविषयक शास्त्रीय माहिती देत. शेतजमिनीची धूप थांबवून तिचा कस वाढवण्याचे पद्धतशीर प्रयत्न कसे करावेत याविषयीची सोप्या भाषेतून पत्रकं प्रसिद्ध करीत. कपाशीची लागवड करण्यापूर्वी जमीन भाजून काढल्याने जमिनीची जी अपरिमित हानी झाली होती ती टाळण्यासाठी जमीन भाजण्याचं तंत्र बदलावं. त्याऐवजी लागवडीपूर्वी खोलवर मशागत करावी, म्हणजे जमिनीतील ह्युमस जाळलं न जाता त्यांचा खताप्रमाणे कपाशीला उपयोग होईल. प्राध्यापक कारवर यांच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती केल्याने होणारा फायदा शेतकऱ्यांना दिसू लागला. संघटनेत सामील नसणारे शेतकरीही आता हळूहळू संघटनेचे सभासद होऊ लागले. संघटना वाढू लागली. कृषी उत्पादन वाढू लागलं. शेतकऱ्यांना हुरूप आला. प्राध्यापक कारवर यांनी पुढचं पाऊल उचललं. साऱ्यांनाच कृषी प्रगतीचं दर्शन घडावं म्हणून गावोगावी कृषीविषयक प्रदर्शनं भरवली. कापूस वेचणीनंतर उरणाऱ्या नुसत्या झाडांच्या बुंध्या फांद्यांच्या तंतूपासून कागद, दोरखंड, घोंगड्या बनवून त्यांचं प्रदर्शन. ओकरा म्हणजे भेंडी सारख्या निरुपयोगी म्हणून टाकून ठरलेल्या वनस्पतीच्या तंतूंपासून रग्स, घोंगड्या बनवून त्यांचं प्रदर्शन. टोमॅटो हे विषारी फळ आहे अशी दक्षिणी शेतकऱ्यांची समजूत, ती नाहीशी करण्यासाठी टोमॅटोचं निरनिराळे खाद्यपदार्थ बनवून त्यांचं प्रदर्शन. पुन्हा ते पदार्थ खाऊन दाखवण्याचं प्रात्यक्षिकही. युक्का आणि शेंगदाण्याची साल यापासून कापडासारखा दिसणारा आणि वापरता येणारा गुळगुळीत कागद तयार करून त्याचं प्रदर्शन. अलाबामात सापडणाऱ्या चिनी मातीपासून सुरेख भांडी बनवून त्यांचं प्रदर्शन. टाकाऊ वस्तूंपासून जे काही बनवता येईल ते साऱ्यांचंच प्रदर्शन. सुरुवातीला ही प्रदर्शनं अगदी छोट्या खटाऱ्यावर मावतील एवढी छोटी असत, पण जसजशी कृषी उत्पादनात वाढ होत गेली तसतशी प्रदर्शनाची व्याप्ती वाढू लागली. 1903 साली प्राध्यापक कारवर यांनी मॉन्टगोमेरी येथे मोठं प्रदर्शन भरवलं. प्रदर्शनातील विविधता पाहून, कृषी क्षेत्रात होणारी क्रांती पाहून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. निश्चित भविष्यकाळ नजरेच्या टप्प्यात आला. दरवर्षीच्या फेब्रुवारीत भरणाऱ्या शेतकरी संघटनेच्या वार्षिक सभेच्या वेळी टस्कगी शाळेत एखाद्या जत्रे एवढी गर्दी जमे. प्राध्यापक कारवर डॉक्टर वॉशिंग्टन यांच्याशी बातचीत करण्यात, शाळेच्या आवारातून हिंडण्यात, इमारतीतून वावरण्यात त्या गरीब अश्राप निग्रोंना कोण अपूर्वाई वाटे. या संमेलनानंतर होणारा पसारा, गोंधळ आवरण्यासाठी शाळेचा संबंध आठवडा जाई, पण म्हणून त्याबद्दल कोणाचीच तक्रार नसे. तक्रार कोण करणार? डॉक्टर वॉशिंग्टन आणि प्राध्यापक कारवर जीवापाड कष्ट घेऊन, अविरत श्रम घेऊन जो भविष्यकाळ घडवण्यासाठी धडपडत होते त्याचे ते सारेजण साक्षीदारच नव्हते का? आपल्या मृदू स्वभावाने, विनयशील वृत्तीने, अजोड कर्तृत्वाने प्राध्यापक कारवर यांनी गावकऱ्यांच्या मनात स्थान निर्माण केलं. आदराचं आणि विश्वासाचं स्थान. झाडाझुडपांची, जमिनी, शेतीची दुखणी खुपणी जाणणाऱ्या या प्राध्यापकाला जित्या जागत्या माणसांचीही दुखणी कळत असणारच अशी खात्री बाळगून गावकरी आपल्या तक्रारी त्यांच्याकडे आणत. या तक्रारी आता प्राध्यापक कारवरना काही नव्या राहिल्या नव्हत्या. तेथील लोकांच्या आहारातील जीवनसत्वांचा अभाव त्यांच्या लक्षात आला होता. त्यामुळे गावकऱ्यांच्या आजारावर औषधोपचार करणं प्राध्यापक कारवरना सहज शक्य झालं. निरनिराळ्या जीवनसत्वयुक्त मुळ्याचे सार काढून प्यायला देणं हेच औषध. पण ही जडीबुटी आपल्याच बटव्यात ठेवली नाही त्यांनी. गावकऱ्यांना निरनिराळ्या वनस्पतींची आहारदृष्ट्या पौष्टिकता समजावून सांगितली. त्यांचे अर्क काढायला शिकवले.
वनस्पतीची दुखणी नाहीशी करणाऱ्या, माणसांची दुखणी दूर करणाऱ्या प्राध्यापक कार्व्हरना लोक कौतुकाने डॉक्टर म्हणू लागले. इतर शैक्षणिक संस्थांनी त्यांना डॉक्टरेट देऊन गौरव करण्यापूर्वी आधीच कितीतरी वर्ष गावकऱ्यांनी त्यांना डॉक्टरकी दिली. या डॉक्टरांचा विशेष म्हणजे त्यांचा कृषीविषय किंवा वैद्यकीय सल्ला विनाशुल्क असे. एवढंच नाही तर वेळ प्रसंगी कोस 2 कोस चालत जाऊन एखाद्या गरजू गरीब शेतकऱ्याच्या शेतात स्वतःची पदरमोड करून खत वगैरे टाकायलाही ते डॉक्टर एका पायावर तयार असत. अशा वेळी आजूबाजूला जमणाऱ्या शेतकऱ्यांना, त्यांच्या मुलांना हे डॉक्टर महाशय वनस्पती, प्राणी, माती, पाणी, हवा, सूर्य यांचा परस्पर संबंध उलगडून दाखवीत, निसर्गचक्र समजावून देत, विषारी वनस्पतीविषयी तपशिलानिशी माहिती देत, ती ओळखावी कशी, नष्ट करावी कशी याची प्रात्यक्षिकं देत. मंडळी, आता याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत बाय बाय.